आम्ही इथे म्हटलेलं आहे की अनेक वर्षापासून भूतानी झपाटलेला म्हणून बंद असलेल्या वाड्यात घडणाऱ्या या नाटकात भास आणि वास्तव यांचा रंगतदार खेळ मांडलेला आहे. नमस्कार. सर्वप्रथम श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन आणि रंगत संगत तर्फे सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. आज आम्ही आमचं जे नवीन नाटक येत्या 19 तारीखला रंगभूमीवर येत आहे, भूल भुलैया, त्या नाटकाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्याला इकडे निमंत्रित केलेलं आहे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. श्री लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स ही संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील इथे स्थापन झालेली संस्था आहे. सिंधुदुर्गातील एक नामांकित हौशी नाट्य संस्था बाबा वर्धम थिएटर्स, त्या संस्थेच्या माध्यमातून मी केदार सामंत आणि माझे सहकारी रणजित देसाई अनेक वर्ष हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत होतो आणि तिथे नाट्य क्षेत्रात वाटचाल करत असताना आपल्या लोकांसाठी काहीतरी व्यावसायिक रंगभूमीवर करता यावं या हेतूने आम्ही ही लक्ष्मीनारायण प्रोडक्शन्स ही संस्था, नाट्य संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या संस्थेचं पहिलं नाटक भूल भुलैया हे येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संध्याकाळी 4 वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. या नाटकाची मूळ कथा आहे ती हेमंत एदलाबादकर यांची आहे आणि नाटकाची रंगावृत्ती, दिग्दर्शन आणि प्रकाश योजनाची तिहेरी जबाबदारी सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहनी सर सांभाळत आहेत. मला आज सांगण्याला एक आनंद वाटतो की दिग्दर्शक म्हणून कुमार सोहनी सरांची ही 125वी कलाकृती आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने प्रियाताई बेर्डे बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन करतायत. या नाटकात संगीताची जी बाजू आहे, पार्श्वसंगीताची, ती आमच्या कुडाळचाच संगीतकार, ज्याला अनेक राज्य पुरस्कार मिळालेले आहेत, विजय नारायण गवंडे, ते सांभाळतायत. नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे, वेशभूषा मंगल केंकरे, रंगभूषा शरद सावंत सांभाळतायत आणि या नाटकातील कलाकार जे आहेत त्यामध्ये प्रियाताई मध्यवर्ती भूमिकेत आहेतच, त्यानंतर अमीर तडवळकर आहेत, फुबाई फुफेम आरती सोळंकी आहेत, आशुतोष घोरपडे आहेत, विजय सूर्यवंशी आहेत, परिणिता पावसकर आहे आणि साहिल देसाई आहे. पैकी साहिल देसाई, परिणिता पावसकर हे सुद्धा कोकणातील कलाकार आहेत. रत्नागिरीची परिणिता आणि कुडाळचा साहिल देसाई या नाटकात काम करतायत. मी कुमार सरना विनंती करतो की पुढील नाटकासंदर्भातील माहिती त्यांनी द्यावी. नमस्कार. मी नेहमी चांगल्या संहितेच्या शोधात असतो आणि एक दिवस अचानक मला केदार सामंत आणि हेमंत एदलाबादकर यांची कथा घेऊन माझ्याकडे ते आले आणि सांगितलं की हे नाटक असंच करायचं आहे. माझी एक पद्धत आहे की मी नाटक किंवा कथा वाचल्यानंतर ती मला जर का आवडली, शेवटपर्यंत मी वाचू शकलो तर मी त्याच्यापुढे करण्याचा विचार करतो. तर मला त्या कथेमध्येच एक खूप चांगली त्याचं नाटक होऊ शकेल असा एक मला विश्वास वाटला आणि मग मी ते करायचं ठरवलं. आणि कर्मधर्म सेवकाने ही बरोबर माझी 125वी कलाकृती आहे. गेले 53 वर्ष मी दिग्दर्शन करतोय आणि जवळजवळ 2.25 ते 2.5 असा नाटकाचा मला रेट झालेला आहे मला वाटतं. मला यातला आनंद असा आहे की मी 53 वर्ष सलग काम करते आणि ज्या अर्थी माझ्याकडे लोक आज नाटक घेऊन येत आहेत त्या अर्थी मी काहीतरी बरं काम केलं असावं असं मला वाटतंय. म्हणजे नाहीतर लोक फेकून देतात
तुमचं नाटक नाही चाललं, तुमची नाटकं नाही आवडली लोकांना, तर तुम्ही याचा अर्थ मी काहीतरी बऱ्यापैकी काम करतोय अशी मला खात्री वाटली आणि म्हणून मी हे नाटक घेतलं. या नाटकाचा जो फॉर्म आहे तो आतापर्यंत मी केलेल्या नाटकापेक्षा एकदम वेगळा आहे. म्हणजे कुणीतरी आहे तिथे सारखं रहस्यमय पण थोडस हॉरर नाटक होतं किंवा सस्पेन्स नाटक होतं. ते त्याचं नाव होतं गिरीशोकचं, रेवती देशपांडे एक वेगळं नाव होतं. पण हे नाटक आहे ना, हे नाटक विज्ञान, नंतर वास्तुशास्त्र आणि तंत्रमंत्र या तिन्हीच्या साह्याने आत्म्याचा घेतलेला शोध अशा प्रकारचा असणार. हा विषय रंगभूमीवरला नक्कीच नवीन आहे. म्हणजे अशा पद्धतीची कदाचित आपण याच्यामध्ये हॉलिवूडचे सिनेमे बघितलेले असतील किंवा काही हिंदी चित्रपट, पण हिंदी चित्रपटामध्ये असा शोध घेण्याचा प्रकार घेतलेला नाही. म्हणजे तो एक फॅन्टसी म्हणून किंवा परिकथा म्हणून एखादी गोष्ट वापरणं आणि त्याच्या शोधाच्या निमित्ताने केलेलं नाटक असणं, तर यातलं हे वेगळेपण याच्यामध्ये आहे. आम्ही इथे म्हटलेलं आहे की अनेक वर्षापासून भूतानी झपाटलेला म्हणून बंद असलेल्या वाड्यात घडणाऱ्या या नाटकात भास आणि वास्तव यांचा रंगतदार खेळ मांडलेला आहे. नाही, मला म्हटलं ना की हॉरर जॉनर मला फार आवडतो आणि स्क्रिप्ट पहिल्यांदा वाचली मी तेव्हा, जेव्हा आमचं वाचन झालं तेव्हा मला ते आवडलं. आणि कुमारबरोबर काम करणं म्हणजे ट्रीट असते. मला या गोष्टीचं मला वाईट वाटतं की कुमारनं आतापर्यंत जे कुमार सोनी म्हणून त्यांना जे दिग्दर्शक म्हणून एक नेम फेम मिळायला पाहिजे होता ना, तो खूप पाठीमागे राहिला. त्याला फार चांगल्या पद्धतीने लोकांनी किंवा इंडस्ट्रीने फार चांगलं त्याला प्रेझेंट नाही केलं. तर मला कुमार म्हणजे मी थँक्यू म्हटलं कुमारला की तू मला यांच्यासाठी निवडलंस. कारण कुमारबरोबर काम करणं बारीक सारीक गोष्टी म्हणजे मग त्या अभिनयाच्या बाबतीमधल्या असतील किंवा तुमचा रंगमंचावरती तुमचा वावर कसा असावा या बाबतीत असतील, लाईट कुठे येणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने तिथे उभं राहायचं आहे ह्या बाबतीमधले असतील, अशा सगळ्या गोष्टींचं त्याला इतकं उत्तम त्याला नॉलेज आहे. आणि अशा दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं हे माझं भाग्य समजते.